मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली एक गुप्त भेट, अवघ्या काही मिनिटांची चर्चा. पण या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता समीकरण बदलणार असण्याची चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे विनोद तावडे एकत्र का भेटले? ही फक्त औपचारिक भेट होती की शरद पवारांच्या पुढच्या राजकीय खेळीची सुरुवात? आणि जर राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत गेला तर सर्वात मोठा राजकीय फटका कुणाला बसणार? शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण या भेटीमागचं राजकारण दिसतं त्यापेक्षा खूप मोठं असू शकतं. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागच्या हालचालींना वेग आलाय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटातील अनेक खासदार आणि आमदारांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. आणि आता या सगळ्यात आणखी एका बैठकीने राजकीय वातावरण तापवलंय. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय बनलीय. बरकरणी ही एक अनौपचारिक भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी तिच्या टायमिंगमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही भेट नेमकी का झाली? कारण सध्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार, पक्षांतर, नवीन राजकीय समीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशा काळात विरोधी पक्षातील एक वरिष्ठ नेता आणि भाजपचा रणनीतिकार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटतात तेव्हा ती केवळ योगायोग मांडणं अनेकांना कठीण जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भविष्यात महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आणि त्या बदल्यात पक्षाला काय मिळू शकतं यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. अर्थात या दाव्याला कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. स्वतः जयंत पाटील यांनी भेट झाल्याचं मान्य केलंय, मात्र ती फक्त अनौपचारिक चर्चा असल्याचं सांगितलंय. पण राजकारणात अनेक मोठे निर्णय हे सुरुवातीला अनौपचारिक भेट म्हणूनच समोर येतात हा इतिहासही आपण विसरू शकत नाही. या भेटीनंतर आणखी एक महत्वाची बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. जयंत पाटील यांनी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली. त्यामुळे या भेटीचा संबंध केवळ वैयक्तिक संवादापुरता मर्यादित नव्हता का, असा प्रश्नही उपस्थित होतो. जर खरंच भविष्यातील राजकीय पर्यायांवर चर्चा झाली असेल तर शरद पवार गटासमोर सध्या कोणते पर्याय खुले आहेत हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. आजच्या घडीला शरद पवार गटाकडे मर्यादित संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत पक्षासमोर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे विरोधी बाकावर राहून राजकीय संघर्ष सुरू ठेवणं आणि दुसरा म्हणजे सत्तेत सहभागी होऊन संघटना आणि जनाधार टिकवण्याचा प्रयत्न करणं. त्यामुळे पक्षातील काही नेते वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी. काही काळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना मोठं उधाण आलं होतं. जर ते विलिनीकरण झालं असतं तर पुढचा प्रश्न होता, हा एकत्रित पक्ष एनडीए सोबत केला असता की इंडिया आघाडी सोबत? पण परिस्थिती बदलली आणि तो प्रश्न अनुत्तरितच राहिला. आता मात्र नव्या घडामोडींमुळे शरद पवार गट स्वतंत्रपणे नवीन राजकीय दिशा शोधत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. भाजप महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पर्याय खुला ठेवत असल्याचं दिसतंय. जर भविष्यात कोणत्याही निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमताचं चित्र निर्माण झालं नाही तर लहान मोठ्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आतापासूनच संवादाची दारं उघडी ठेवण्याची रणनीती असू शकते, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे जर शरद पवार गटाने खरोखरच महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा सर्वात मोठा राजकीय परिणाम कोणावर होईल? महाविकास आघाडीवर, काँग्रेसवर की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर? कारण विरोधी आघाडीतील सर्वात अनुभवी नेतृत्व बाजूला गेलं तर संपूर्ण विरोधी राजकारणाची नव्याने मांडणी करावी लागू शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सध्या समोर आलेली माहिती ही प्रामुख्याने सूत्रांच्या हवाल्याने आहे. अधिकृतपणे ना महायुतीत प्रवेशाची घोषणा झाली आहे ना कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालाय. त्यामुळे या घडामोडींना निश्चित निष्कर्ष मानणं योग्य ठरणार नाही. मात्र राजकारणात अशा भेटी भविष्यातील मोठ्या निर्णयांचे संकेत ठरतात, हेही तितकंच खरंय. थोडक्यात सांगायचं झालं
तर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट ही फक्त दोन नेत्यांची औपचारिक भेट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणांची सुरुवात, याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एवढं मात्र निश्चित, पुढील काही आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिलं जात आहे. आता तुमचं मत काय? शरद पवार गटाने महायुतीत सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतं का, की त्यांनी विरोधी आघाडीतच राहावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.